नमस्कार मित्रांनो, मराठी टीव्ही विश्वातील एक अष्टपैलू अभिनेत्री जी मराठी कला विश्वात खूपच प्रसिद्ध आहे ती म्हणजे आपल्या पाठकबाई नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अक्षया देवधर, म्हणजेच आपली लक्ष्मी निवास या मालिकेमधील भावना, जिच्या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून अशाच रोचक माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. चला तर मग सुरुवात करूया अक्षया देवधरच्या जीवन प्रवासाने, जी पुण्याची मुलगी असून तिचं खरं नाव अक्षया देवधर आहे आणि तिचा जन्म 14 मे 1994 रोजी पुण्यामध्येच झाला. 2025 नुसार तिचं सध्याचं वय हे 33 वर्ष आहे, ज्यामुळे ती आता पूर्णपणे परिपक्व आणि अनुभवी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपलं शिक्षण B.Com मधून पूर्ण केलं आहे, जे दाखवतं की ती फक्त अभिनय क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही मजबूत पाया असलेली व्यक्ती आहे. तिला डान्सिंग तसंच ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे, ज्यामुळे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये वारंवार डान्स व्हिडिओ आणि ट्रॅव्हल फोटोज दिसतात, जे तिच्या चाहत्यांना आणखी जवळ आणतात. अक्षया वर्षाला तब्बल 80 ते 90 लाख रुपये कमवते, जी माहिती तिच्या लोकप्रियतेला आणि व्यावसायिक यशाला अधोरेखित करते, कारण मराठी इंडस्ट्रीत अशी कमाई करणारे अभिनेत्री फारच कमी आहेत. आता पाहूया अक्षयाचा करिअर प्रवास, जो कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरू झाला, जेव्हा अक्षयाने अभिनयाला प्राधान्य दिलं आणि ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. अमेय वाघ सोबतच तिने सर्वात पहिलं हे नाटक केलं, जे तिच्या करिअरची सुरुवात होती आणि त्यातून तिला स्टेजवरचा आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर तिने मराठी फिल्मशाळा ह्यामध्ये महत्वाची भूमिका साकारली, जी तिच्या सिनेमातील प्रवेशाचा मार्ग ठरली. पण तिला खरा मोठा रोल मिळाला तो म्हणजे तुझ्यात जीव रंगला ह्यामध्ये पाठकबाईची भूमिका, जी खूपच लोकप्रिय ठरली आणि अक्षया पाठकबाई ह्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांची आणि हर्षद जोशीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली, ज्यामुळे त्या मालिकेची TRP वाढली आणि चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर अक्षयाने गोल्ड ब्रँडसाठी जाहिरातींमध्ये काम केलं, जे तिच्या कमर्शियल अपीलला दाखवतं, आणि तिने हे तर काहीच नाही या शो मध्ये सूत्रसंचालनाची भूमिका सुद्धा साकारली, जी तिच्या वर्सटॅलिटीला प्रमाणित करते, कारण ती फक्त अभिनयच नव्हे तर होस्टिंग मध्येही पारंगत आहे. सध्या ती लक्ष्मी निवास या मालिकेमधील भावनाची भूमिका साकारताना दिसत आहे, जी तिच्या करिअरमधील नवीन टप्पा आहे आणि हा भूमिकेत तिचा भावनिक अभिनय प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. पाहूयात अक्षयाच्या फॅमिलीविषयी, ज्यात अक्षयाच्या वडिलांचे नाव महेश देवधर आहे, जे एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्यांनी अक्षयाला नेहमी प्रोत्साहन दिलं. आईचे नाव अर्चना देवधर आहे, जी घर सांभाळताना मुलीच्या करिअरला आधार देतात. तर तिच्या बहिणीचे नाव अनुजा देवधर आहे, जी अक्षयाची जवळची मैत्रीण आणि सल्लागार आहे. सध्या अक्षया आणि हर्षद जोशी म्हणजेच आपल्या राणादासोबत लग्न केलेलं आहे, जे 2023 मध्ये झालं आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोजनी सोशल मीडियावर धूम माजवली. अशी आहे अक्षयाची हॅपी लाईफ, जी तिच्या व्यावसायिक यशासोबत वैयक्तिक सुखाने परिपूर्ण आहे. पण या सर्व माहितीला अधिक विस्तार देऊया, कारण अक्षया देवधर फक्त एक अभिनेत्री नव्हे तर मराठी मनोरंजन विश्वातील एक आयकॉन आहे, जी बालपणीपासूनच कलेकडे आकर्षित होती. पुण्यातील तिचं बालपण साधं होतं, जिथे ती शाळेत असताना नाटकांमध्ये भाग घ्यायची आणि डान्स कॉम्पिटिशन्स जिंकायची. B.Com पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयाच्या क्लासेस घेतल्या आणि मुंबईत शिफ्ट होऊन ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. अमेय वाघ सोबतच्या नाटकाने तिला पहिला ब्रेक मिळाला, ज्यात तिची कॉमिक टायमिंग आणि नॅचरल अभिनय कौशल्य दिसली. मराठी फिल्मशाळा ही तिची पहिली फिल्म होती, ज्यात तिने सपोर्टिंग रोल केला, पण त्यातून तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली. तुझ्यात जीव रंगला ही मालिका तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली, ज्यात पाठकबाई ही भूमिका तिने इतक्या नैसर्गिकरित्या साकारली की प्रेक्षक तिला तेच नाव देऊ लागले. हर्षद जोशी अर्थात अनिरुद्ध आणि पाठकबाईची केमिस्ट्री इतकी परफेक्ट होती की चाहते त्यांच्या रिअल लाईफ लग्नाची वाट पाहत होते, जे अखेर घडलं. मालिकेनंतर तिने अनेक जाहिराती केल्या, ज्यात गोल्ड ज्वेलरी ब्रँडची ऍड तिच्या ग्लॅमरस लुकसाठी फेमस झाली. हे तर काहीच नाही, शो मध्ये होस्टिंग करताना तिची स्पॉन्टेनियस विनोद बुद्धी आणि प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची क्षमता दिसली. सध्या लक्ष्मी निवास मध्ये भावना ही भूमिका तिने स्वीकारली, जी एक मजबूत स्त्री पात्र आहे आणि त्यात तिचं इंटेन्स अभिनय प्रेक्षकांना आवडतंय. तिच्या कमाईबद्दल बोलायचं तर 80 ते 90 लाख वार्षिक ही फक्त मालिका आणि ऍड्स मधून येते, त्यात ब्रँड एंडोर्समेंट्स आणि इव्हेंट्सचा समावेश नाही. तिच्या फॅमिलीला पाहता महेश देवधर हे रिटायर्ड व्यक्ती असून ते अक्षयाच्या यशाने अभिमान बाळगतात. अर्चना देवधर या गृहिणी असून त्यांनी मुलीला नेहमी स्वातंत्र्य दिलं.
अनुजा ही छोटी बहीण असून तीही कलेत इंटरेस्टेड आहे, पण अक्षयासारखी प्रोफेशनल नाही. हर्षद जोशी सोबतचं लग्न हे मराठी इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल मानलं जातं, ज्या दोघेही एकमेकांना सपोर्ट करतात आणि सोशल मीडियावर त्यांचे रोमॅन्टिक पोस्ट्स व्हायरल होतात. अक्षयाला डान्सिंगची आवड इतकी की ती रियालिटी शोज मध्ये जज म्हणून येऊ शकते. ट्रॅव्हलिंग मध्ये तिला हिल स्टेशन्स आणि बीचेस आवडतात, जसे गोवा आणि हिमाचल. तिच्या सोशल मीडिया फॉलोईंगला पाहता इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत, जिथे ती डेली लाईफ, BTS आणि फॅमिली फोटोज शेअर करते. करिअरमध्ये तिला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत, जसे झी मराठी अवॉर्ड्समध्ये बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस. तिची पाठकबाई भूमिका इतकी आयकॉनिक की मराठी घराघरात तिच्या डायलॉग्सचा वापर होतो. लग्नानंतरही ती करिअरला प्रायोरिटी देतेय आणि लक्ष्मी निवास सारख्या मालिकांनी तिचं करिअर नव्या उंचीवर नेलं. तिच्या चाहत्यांना ती एक इन्स्पिरेशन आहे, कारण सामान्य कुटुंबातून येऊन तिने स्वतःचं नाव कमावलं. भविष्यात ती बॉलिवूड किंवा OTT प्लॅटफॉर्मवर दिसेल अशी अपेक्षा आहे. तिच्या वैयक्तिक जीवनात ती फिटनेस फ्रीक आहे आणि योगा करते. तिच्या डान्सिंग व्हिडिओजमध्ये मराठी गाण्यांवर तिच्या ठुमका चाहत्यांना भुरळ घालतो. कमाईचा विचार करता तिच्या लाईफस्टाईलला पाहता ती लक्झरी कार आणि डिझायनर कपड्यांची शौकीन आहे, पण तरीही ग्राउंडेड राहते. फॅमिली सोबत ती पुण्याला वारंवार येते आणि फेस्टिवल्स साजरे करते. हर्षद सोबतच्या लग्नाला इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. अक्षयाची बहीण अनुजा तिच्या लग्नात ब्राइड्समेड होती. करिअरच्या सुरुवातीला तिला रिजेक्शन्सचा सामना करावा लागला, पण तिने हार नाही मानली. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर तिने हर्षदशी मैत्री केली, जी लग्नात बदलली. जाहिरातींमध्ये तिचा चेहरा इतका परिचित झाला की ब्रँड्स तिला प्राधान्य देतात. होस्टिंगमध्ये तिची एनर्जी आणि चार्म अप्रतिम आहे. लक्ष्मी निवासमध्ये भावना ही भूमिका तिच्या करिअरला नवीन दिशा देतेय, ज्यात ती एका कुटुंबातील मोठ्या सून म्हणून दिसते. तिच्या वयाच्या 33व्या वर्षी ती पीकवर आहे आणि आणखी यश मिळवण्याची क्षमता आहे. डान्सिंगची आवड तिला बालपणीपासूनच होती आणि ती क्लासिकल डान्स शिकली आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये ती फोटोग्राफी करते आणि निसर्गाचे फोटोज शेअर करते. कमाई 80-90 लाख ही अंदाजे आहे, पण तिच्या प्रोजेक्ट्सनुसार वाढू शकते. फॅमिली सपोर्ट शिवाय ती इथवर पोहोचली नसती. लग्नानंतर तिचं नाव अक्षया जोशी झालं, पण प्रोफेशनली देवधरच राहते. चाहत्यांसाठी ती लाईव्ह सेशन्स करते आणि प्रश्नांची उत्तरं देते. तिच्या अभिनयाची शैली नॅचरल आणि रिलेटेबल आहे, ज्यामुळे प्रेक्षक कनेक्ट होतात. भविष्यात ती प्रोडक्शनमध्ये येईल अशी चर्चा आहे. तिच्या जीवनात बॅलन्स आहे करिअर आणि फॅमिलीमध्ये. अशी ही अक्षया देवधर, जी मराठी टीव्हीची शान आहे आणि तिच्या यशकथा इतरांना प्रेरणा देतात. तुम्हालाही अक्षया देवधर ही अभिनेत्री आवडते का? तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.